नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ही खूप सुंदर अशी मोत्याची निरंजनाभोवतीची मैरप कशी बनवायची हे दाखवणार आहे। ही मैरप मी 5 नंबर मोत्यामध्ये बनवलेली आहे। तुम्हाला जर ही मैरप 6 किंवा 4 नंबर मध्ये बनवायची असेल तरीही तुम्ही बनवू शकता। फक्त तुम्हाला मोती कमी जास्ती करावे लागतील। तर आता यासाठी मी इथे पोपटी रंगाचे 5 नंबरचे मोती आणि त्याचप्रमाणे गुलाबी रंगाचे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत। 6 नंबरची सुई आणि 40 नंबरचा धागा, कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण बघूयात ही मैरप कशी बनवायची ते। आता सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये 30 पोपटी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। तर आता इथे मी 30 पोपटी रंगाचे मोती घेते आहे, कारण माझा जो हा दिवा आहे याला 30 मोती घेतल्यानंतर ह्याचा जो सर्कल आहे हा व्यवस्थित बसतो। तर आता तुम्हाला जर तुमचा हा दिव्याचा जर खालचा सर्कल मोठा असेल तर तुम्ही 40 घेतलेत तरी चालेल, 42 घेतलेत तरी चालेल, फक्त 2च्या पटीमध्ये ही संख्या असली पाहिजे। तर आता आपण याच्यामध्ये 30 पोपटी रंगाचे मणी आधी घालून घेऊ। आता इथे मी 30 पोपटी रंगाचे मणी घालून घेतलेले आहेत। आता हा जो पहिला मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता इथे आपला एक सर्कल जो आहे हा तयार झालेला आहे। हा सर्कल व्यवस्थित घट्ट बसावा यासाठी अजून पुढच्या 2-3 मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढून घ्यायची, म्हणजे हा सर्कल व्यवस्थित घट्ट बसेल। आता व्यवस्थित लक्ष द्या। आता धाग्यामध्ये आपल्याला 7 गुलाबी रंगाचे मोती घालायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 7 गुलाबी रंगाचे मोती, 5 पोपटी रंगाचे मोती, 1 2 3 4 5, परत 13 गुलाबी रंगाचे मोती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 1 पोपटी मोती घ्यायचा आहे। व्यवस्थित खालपर्यंत हे सगळे मोती आपल्याला घेऊन जायचे आहेत। आणि आता व्यवस्थित बघा, हा जो आपण घातलेला हा वरचा पोपटी मणी आहे हा सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या एका सिंगल गुलाबी रंगाच्या मण्यातनं खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 11 गुलाबी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 गुलाबी रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत। शेवटपर्यंत आपल्याला हे घेऊन जायचे आहे। आणि आता ह्या लाईन मधला हा जो शेवटचा गुलाबी रंगाचा मणी आहे या मोत्यातनं खालच्या बाजूने म्हणजे पोपटी मण्याकडे जी जाते त्या एका सिंगल मण्यातनं, या गुलाबी एका सिंगल मण्यातनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। इथे आपली एक छोटीशी एक पाकळी तयार झालेली दिसते आता आपल्याला। आता धाग्यामध्ये आपल्याला 5 पोपटी मोती, 1 2 3 4 आणि 5 पोपटी मोती आणि 3 गुलाबी मोती घालायचे आहेत। 1 2 3 5 पोपटी मोती, 3 गुलाबी मोती मी परत इथे घालून घेतलेले आहे। आणि आता काय करायचंय, तर हा जो 1 2 3 4 चौथा जो हा गुलाबी रंगाचा मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे। आता धाग्यामध्ये परत आपल्याला 3 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 3 गुलाबी रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला काय करायचंय,
की हे जे 2 पोपटी रंगाचे मणी आहेत ना, यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे ज्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे ना, त्याचा अलीकडचा एक मणी आणि तो एक मणी, अशा 2 पोपटी मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता पुढची स्टेप काय असणार आहे हे बघा. आता हे जे पुढचे 2 पोपटी मणी आहेत, यातनं सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. म्हणजे आता आपल्याला जी पाकळी तयार करायची आहे ही या पुढच्या स्टेप पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर टोटल आपण ह्या 2 आणि ह्या 2 अशा 4 पोपटी मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता या स्टेप मध्ये आल्यावर इथे आपल्याला धाग्यामध्ये 7 गुलाबी रंगाचे मणी घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत. आणि हा जो ह्या पाकळीमधला इथला खालून सगळ्यात जो पहिला पोपटी रंगाचा मणी आहे, ह्या मण्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला 4 पोपटी मणी 1 2 3 4 पोपटी मणी आणि 6 गुलाबी मणी घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 4 पोपटी मणी आणि 6 गुलाबी मणी आपण घालून घेतलेले आहेत. आता या वरच्या पाकळीतल्या 7व्या नंबरच्या मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. 7वा मणी म्हणजे 1, हा जो 1 2 3 4 5 6 आणि 7, हा जो 7वा मणी आहे, या 7व्या मण्यातनं सुई मी वरच्या बाजूने बाहेर काढणार आहे. ओके. आता परत व्यवस्थित बघा. धाग्यामध्ये आपल्याला आता 6 गुलाबी रंगाचे मणी 1 2 3 3 4 5 आणि 6 गुलाबी मणी आणि 1 पोपटी मणी असे 7 मणी घालून घ्यायचे आहेत. 6 गुलाबी 1 पोपटी. आता इथे परत हा जो पोपटी रंगाचा मणी आहे हा सोडून त्याच्या खालोखाल जो गुलाबी रंगाचा एक मणी आहे, त्या एकट्या मण्यातनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित प्रत्येक वेळेला मी न सांगताच तुम्ही घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला 11 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत. इथे मी धाग्यामध्ये 11 गुलाबी रंगाचे मणी घालून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित लक्ष द्या. ही जी पाकळी आहे आपली, या पाकळीमधला हा जो शेवटचा गुलाबी रंगाचा मणी आहे, ह्या मण्यातनं आपल्याला सुई जी आहे ही बाहेर काढून घ्यायची आहे. प्रत्येक जी स्टेप आहे ना ती अगदी व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला तुमची ही रांगोळी ना चुकणार नाही. आता धाग्यामध्ये आपल्याला 5 पोपटी मणी घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 पोपटी मणी घालायचे आहेत आणि 3 गुलाबी मणी घालायचे आहेत. 1 2 3 5 पोपटी मणी घालायचे आहेत आणि 3 गुलाबी मणी घालायचे आहेत. आणि ही जी खालची लाईन आहे, या खालच्या लाईन मधला हा जो 1 2 3 4 हा जो 4था मणी आहे, ह्या मण्यामधनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. 1 2 3 4 हा जो 4था मणी आहे, यातनं खालच्या दिशेला सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे. आता धाग्यामध्ये आपल्याला फक्त 2च गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1 आणि 2. आणि हा जो इथला गुलाबी रंगाचा मणी आहे, ह्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे.
इकडची जी ही लाईन आहे ह्या लाईन मधला हा जो सगळ्यात खालचा गुलाबी रंगाचा मणी आहे ह्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे हे बघा। आता यानंतर परत 1 2 3 4 ह्या 4 पोपटी रंगाच्या मण्यामधनं पुढच्या दिशेला सुई आपल्याला बाहेर काढून यायची। तर आता हे 2 मणी आणि पुढचे 2 मणी अशा 4 मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याच स्टेप ज्या आहेत ना 2 ह्या परत परत रिपीट करत जायच्या आहे। 2 म्हणण्यापेक्षा आता जी स्टेप आपण केली ती रिपीट करत जायची आहे, पण तरी पण तुम्हाला मी दाखवते 2 वेळेला अजून की ही स्टेप काय असणार आहे। तर आता मी ही परत एकदा स्टेप दाखवते आहे, व्यवस्थित लक्षपूर्वक बघा। ह्या 2 पुढच्या मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढलेली आहे पोपटी मोत्यांमधनं। धाग्यामध्ये आता आपल्याला 7 गुलाबी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। 2 3 4 5 6 आणि 7 गुलाबी रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचंय, मगाशी केल्याप्रमाणे हा जो सगळ्यात शेवटचा पोपटी मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। 2 3 4 5 6 7 आणि ह्या पोपटी रंगाच्या मण्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 4 पोपटी रंगाचे मणी 2 3 4 पोपटी रंगाचे मणी आणि 6 गुलाबी रंगाचे मणी घालायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि आता इथला जो खालून 7वा मोती आहे यातनं सुई बाहेर काढायची। मग 1 2 3 4 5 6 7 हा जो 7वा मणी आहे यातनं सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे। आता परत इथे धाग्यामध्ये आपल्याला 6 गुलाबी रंगाचे मणी घालायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 1 पोपटी मणी असे 6 गुलाबी मणी आणि 1 पोपटी मणी असे आपण घालून घेतलेले आहे। आता हा पोपटी मणी सोडून त्याच्या खालोखाल जो लगेचचा गुलाबी मणी आहे त्या एकाच मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता धाग्यामध्ये आता आपल्याला 11 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे। आता इथे 11 गुलाबी रंगाचे मणी मी घालून घेतलेले आहेत। आता हे बघा इथे आपण प्रत्येक ठिकाणी हा जो शेवटचा गुलाबी रंगाचा मणी आहे ना यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढतोय। मग आता इथे हा जो शेवटचा गुलाबी रंगाचा मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये 5 पोपटी रंगाचे मणी आणि 3 गुलाबी मणी घालायचे। 3 4 5 हे 5 पोपटी झाले आणि 3 गुलाबी रंगाचे मणी 1 2 3 5 पोपटी 3 गुलाबी रंगाचे मणी घालून घेतलेले आहेत। आणि आता हा जो चौथा मणी असेल इथला 1 2 3 4 या चौथ्या मण्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला 2 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत, 1 आणि 2 आणि इथे ह्या पाकळीचा हा जो शेवटचा गुलाबी रंगाचा मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। ही पाकळी सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे। आता पुढची स्टेप करताना फक्त काय करायचं हे लक्षात घ्या की आपल्याला 4 पोपटी रंगाच्या मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे। मग आधी मी हे जे 2 पोपटी मोती आहेत यातनं सुई बाहेर काढते आणि मग पुढचे जे हे 2 पोपटी मोती आहेत यातनं सुई बाहेर काढून घेते। आणि आता तुम्हाला जर समजत नसेल की हे कसं करायचं आहे तर काय करायचंय, व्हिडिओ परत मागे घ्यायचा आहे। तुम्ही आता इथपर्यंत आलेला आहात, मगाशी मी ह्याच स्टेप पासून पुढे कसं करायचं हे दाखवलं होतं। मग व्हिडिओ मागे करायचा आणि मी जे सांगते आहे ते परत परत रिपीट करत जायचं, म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या पाकळ्या पूर्ण होतील।
आता अजून एक गोष्ट, ज्या वेळेला आपण इथे 30 मोती घेतो त्यावेळेला ह्या ज्या पाकळ्या आहेत आपल्याला, म्हणजे इथे 1 2 3 हे जे राऊंड तयार झालेले आहेत हे आपले असे टोटल 15 राऊंड तयार होतात. ओके, जर तुम्ही 40 घेतले तर 40चे अर्धे 20 म्हणजे 20 राऊंड तयार होतात. जर तुम्ही 10 घेतले तर 5, असे हे राऊंड जेवढे असतील त्याच्या अर्धे ह्या पाकळ्या तयार होणार आहेत तुमच्या. त्यामुळे आता तुम्ही इथे 14 पाकळ्यांपर्यंत पूर्ण करून घ्या. 15वी पाकळी कशी करायची किंवा 13 पाकळ्यांपर्यंत पूर्ण करा आणि पुढच्या पाकळ्या कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. आता पुढच्या स्टेपमध्ये बघा, इथे मी सगळे 14 ज्या पाकळ्या आहेत ह्या पूर्ण करून घेतलेल्या आहे आणि आता आपला मोती या 2 पोपटी रंगाच्या मोत्यांमधनं बाहेर निघालेला आहे आणि पुढचे 2 पोपटी रंगाचे मोती आहेत आता हे शिल्लक आहे. यावर आपल्याला एक पाकळी तयार करायची आहे. पण ही पाकळी तयार करताना आपल्याला या दोन्ही पाकळ्या जॉईन करून तयार करायची आहे. त्यामुळे ही स्टेप बिलकुल मिस करू नका. ही स्टेप व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुमची ही संपूर्ण महिरप अगदी व्यवस्थित तयार होईल. तर आता आपल्याला काय करायचंय, हे जे पुढचे 2 पोपटी रंगाचे मोती आहेत यातनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेते. यानंतर हा जो पहिला गुलाबी मणी आहे यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला. ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. गुलाबी रंगाच्या मोत्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला, आपण दरवेळेला इथे पहिल्या स्टेपमध्ये 7 गुलाबी रंगाचे मणी घेत होतो. आता ह्या एका गुलाबी रंगाच्या मण्यातनं सुई बाहेर काढलेली आहे म्हणून आपल्याला फक्त 6 गुलाबी रंगाचे मणी घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 गुलाबी रंगाचे मणी मी घेतलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे हा जो इथला पोपटी रंगाचा मणी आहे ह्या मण्यामधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. ही स्टेप आपली नेहमीप्रमाणेच आहे, जिथून आपण सुई बाहेर काढतोय त्याच्यामध्ये काही बदल नाहीये. ओके, आता इथे धाग्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे 4 पोपटी रंगाचे मणी 3 4 आणि 6 गुलाबी मणी घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. 4 पोपटी आणि 6 गुलाबी रंगाचे मणी मी घालून घेतलेले आहेत आणि इथला जो 7वा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे. 1 2 3 4 5 6 7 यातनं मी सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घेते अशा प्रकारे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत 6 गुलाबी रंगाचे मणी घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 गुलाबी रंगाचे मणी आणि 1 पोपटी रंगाचा मणी घालायचा आहे. आणि आता हा पोपटी रंगाचा मोती सोडून त्याच्या खालचा जो गुलाबी रंगाचा मणी आहे या एका सिंगल मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 6 गुलाबी रंगाचे मणी परत घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 गुलाबी रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत. आणि इथला जो मधला मणी असतो म्हणजे 7वा मणी, मग वरतून मोजा किंवा खालतून मोजा तर 1 2 3 4 5 6 7 हा जो 7वा मणी आहे, किंवा आता इथूनही मोजला तरी हा 7वाच मणी येणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 हा जो 7वा मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता ही दिसताना तुम्हाला डिझाईन अशी दिसेल, पण जेव्हा पूर्ण होते ना त्यावेळेला व्यवस्थित पाकळी बनते तुमची. तर आता परत धाग्यामध्ये आपल्याला 5 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 गुलाबी रंगाचे मणी मी इथे घालून घेतलेले आहेत. आणि हा जो सगळ्यात शेवटचा गुलाबी रंगाचा मणी आहे ह्या पाकळीमधला, याच्यातनं आपल्याला सुई खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे. आणि प्रत्येक वेळेला धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता धाग्यामध्ये आता आपल्याला 4 पोपटी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4
4 पोपटी रंगाचे मणी मी इथे घातलेले आहेत आणि इकडच्या पोपटी रंगाच्या शेवटच्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। जेव्हा इकडे धागा असतो आणि इकडे मणी घालतो त्यावेळेला इकडच्या मण्यातनं काढायची असते, ज्या वेळेला धागा इकडनं असतो त्यावेळेला इकडच्या मोत्यातनं बाहेर काढायची असते। ही गोष्ट फक्त लक्षात घ्या। आता ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढते आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घेते। आता परत धाग्यामध्ये 3 गुलाबी रंगाचे मणी घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि आता इथला जो मधला मणी आहे म्हणजे चौथा मणी, मग आता खालून मोजा किंवा वरून मोजा, जो चौथा मणी असणार आहे ह्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला फक्त 2 गुलाबी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत। शेवटच्या स्टेपमध्ये 2 गुलाबी रंगाचे मणी घालून घेतलेले आहेत आणि ह्या राऊंड मधला म्हणजेच ह्या छोट्याशा पाकळीमधला हा जो सगळ्यात शेवटचा गुलाबी रंगाचा मणी आहे, ह्या मण्यामधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता इथे आपली ही जी महिरप आहे ही पूर्ण झालेली आहे, पण आता आपण काय करू की 1-2 पोपटी रंगाच्या मण्यामधनं हा धागा जो आहे हा पुढे सरकवून घेऊ, म्हणजे जर आपल्याला ही महिरप आपली लूज वाटत असेल तर यामुळे ही महिरप आपली जी आहे ही घट्ट बसणार आहे। त्यामुळे मी या जरा 2-3 मोत्यांमधनं धागा व्यवस्थित बाहेर काढून घेते। आता इथे आपल्याला एक गाठही मारून घ्यायची आहे, तर आता इथे एक बारीक धाग्यामधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने अशी काढून घ्यायची आहे। मध्ये असा थोडासा राऊंड ठेवायचा, यातनं सुई परत बाहेर काढायची आणि व्यवस्थित गाठ इथे मारून घ्यायची। गाठ मारल्यानंतर अगदी कट टू कट कात्रीने कट करून घ्यायचं, म्हणजे आपली गाठही दिसत नाही। अशा प्रकारे इथे आपली ही दिव्याभोवतीची महिरप आहे ही पूर्ण झालेली आहे। तर ही महिरप तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे ज्या मापाचा दिवा असेल त्या मापाच्या दिव्याप्रमाणे करू शकतात। 4 नंबरचे, 5 नंबरचे किंवा 6 नंबरचे कुठलेही मोती तुम्ही यासाठी वापरू शकतात। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका। धन्यवाद।